मित्रांनो नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये आपण आपल्या मराठी भाषेला आणि इतर 5 भाषांना जो अभिजात भाषांचा दर्जा नुकताच केंद्र शासनाने दिलेला आहे, त्या संबंधीची माहिती घेतली होती. या व्हिडिओमध्ये आपण मराठी भाषेचा परिचय करून घेणार आहोत की अभिजात भाषा हा दर्जा आपल्या भाषेला का मिळाला, त्यासाठीचे कोणते निकष होते हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं. या व्हिडिओमध्ये आपण या निकषांवर एक धावता दृष्टिक्षेप टाकूया. भारतीय भाषांना अभिजात भाषा म्हणून मान्यता देण्याचे निकष ठरविण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने 2004 मध्ये साहित्य अकादमी अंतर्गत एका भाषिक तज्ञ समितीची स्थापना केली होती, हे आपण पाहिलेले आहे. आणि ही समिती हे जे निकष आहेत त्यामध्ये वेळोवेळी सुधारणा करते. तर हे निकष तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या की या भाषेतील ग्रंथ किंवा लिखित इतिहास हा 1500 ते 2000 वर्षांहून अधिक प्राचीन असावा. भाषेमध्ये प्राचीन साहित्य आणि ग्रंथ असावेत जे त्या भाषिकांच्या पिढ्या मौल्यवान वारसा मानलेले असावेत, म्हणजे पिढ्यांद्वारे मौल्यवान वारसा मानलेले असावेत. भाषेतील साहित्यिक परंपरा मूळ असली पाहिजे आणि ती इतर कोणत्याही भाषा समुदायाकडून म्हणजे भाषिक समुदायाकडून घेतलेली असू नये. अभिजात भाषा आणि साहित्य त्यांच्या सध्याच्या स्वरूपापेक्षा भिन्न असू शकते, म्हणजे ही जी अभिजात भाषा आहे आणि तिचं नंतरचं स्वरूप किंवा शाखांमध्ये विसंगती असू शकते. जसं मराठीला आधी मराठी वगैरे म्हणत होते, आपण पाहिलेले आहे मागच्या व्हिडिओमध्ये. आवश्यकता वाटल्यास तुम्ही तो मागचा व्हिडिओ पाहून घ्या. तर आता या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की या भाषेला म्हणजेच आपल्या मराठीला का अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळू शकला. तर मराठी भाषेसंबंधीची माहिती आपण थोडक्यात पाहूयात. तर आपली ही जी मराठी भाषा आहे ती एक इंडो आर्यन भाषा आहे, जी भारताच्या महाराष्ट्र या राज्यात मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. आता मराठी भाषेची प्राचीनता आणि प्रारंभिक विकास या संबंधीची माहिती घेऊयात. मराठी भाषेचा एक विशाल आणि समृद्ध इतिहास आहे, जो शतकानुशतके विकसित होत आहे आणि ती आता भारतातील प्रमुख भाषांपैकी एक भाषा आहे. प्राचीन महारथी, मराठी, महाराष्ट्री, प्राकृत आणि अपभ्रंश मराठी यासारख्या भाषातून उगम पावलेली आहे. कोणती भाषा? आपली मराठी भाषा आजची. त्याची मुळे 2500 वर्षाहून अधिक जुनी आहेत. भाषेत मोठे बदल झाले आहेत, परंतु विविध ऐतिहासिक टप्प्यातून ती सुसंगत राहिली आहे. म्हणजे जरी बदल घडून आले असले तरी त्यामध्ये एक सुसंगती मात्र कायम आहे. या प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या प्राचीन भाषांमधून आधुनिक मराठीचा विकास झाला, ज्याची सुरुवात महाराष्ट्री प्राकृत पासून झाली, जी सातवाहन कालखंडात म्हणजेच इसवी सन पूर्व 2रे शतक ते इसवी सन 2रे शतक या दरम्यानच्या कालखंडात बोलल्या जाणाऱ्या प्राकृत भाषेची ती बोली होती. मराठी भाषेतील पहिला ज्ञात शिलालेख सुमारे 2200 वर्ष जुना आहे. तो नाणेघाट शिलालेखात सापडला आहे, जिथे महारथीनो हा शब्द प्रयोग करण्यात आला आहे. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची माहिती आहे ही की 2200 वर्षापूर्वीचा जुना पहिला मराठी भाषेतील ज्ञात शिलालेख आहे, जो नाणेघाट शिलालेखात सापडला आहे, जिथे महारथीनो हा शब्द प्रयोग करण्यात आला आहे. ब्राह्मी लिपीत लिहिलेला हा शिलालेख, कोणत्या लिपीत आहे हा शिलालेख? तर ब्राह्मी लिपीत लिहिलेला हा शिलालेख सिद्ध करतो की ही भाषा किमान काही शतकांपूर्वी अस्तित्वात आली असावी. महाराष्ट्र प्राकृतातून मराठीत झालेले संक्रमण उच्चार आणि व्याकरणात हळूहळू बदल करून महारथी आणि मराठी यासारखी नवी नावे भाषिक बदल दर्शवत होती आपल्या मराठीचा. त्यानंतर पाहूयात मराठी साहित्याचा विकास. मराठीतील सर्वात जुनी ज्ञात साहित्यकृती गाथा सप्तशती अंदाजे 2000 वर्ष जुनी आहे आणि सुरुवातीच्या मराठी कवितेचा उत्कृष्ट दर्जा दाखवते ही साहित्यकृती आपल्याला. सातवाहन राजा हाल याने लिहिलेल्या कवितांचा संग्रह आहे तो, जो इसवी सनाच्या पहिल्या शतकात संकलित केला गेला असे मानले जाते. त्यानंतर लीलाचरित्र आणि ज्ञानेश्वरीचा उदय झाला. त्याचप्रमाणे विवेक सिंधू देखील प्राचीन साहित्यकृती आहे. तर या कृती दाखवतात की ग्रंथाच्या रचनेच्या खूप आधीपासूनच, म्हणजे या ग्रंथांच्या रचनेच्या आधीपासूनच मराठी ही समृद्ध आणि भावपूर्ण भाषा म्हणून विकसित झाली होती. म्हणूनच हे ग्रंथ ज्यावेळेस तयार झाले असतील, विवेक सिंधू, ज्ञानेश्वरी किंवा लीळाचरित्र हे ग्रंथ ज्यावेळेस तयार झाले असतील, त्यावेळेस मराठी भाषा ही शब्दांच्या दृष्टीने, भाव व्यक्त करण्याच्या दृष्टीने विकसित झालेली भाषा होती. म्हणूनच आजही ज्या ग्रंथांवर संशोधन केलं जातं, PhD केली जाते, ते ग्रंथ जर इतक्या कालखंडापूर्वी रचण्यात आले तर त्यापूर्वीच भाषा ही समृद्ध झालेली असणारच. त्यामुळे
या ग्रंथांची निर्मिती होऊ शकली या भाषेमध्ये. त्यानंतर पाहूयात मराठीशी संबंधित दगडी शिलालेख आणि इतर ऐतिहासिक ग्रंथांची भूमिका. अनेक दगडी शिलालेख, ताम्रपट, पांडुलिपी आणि जुनी धार्मिक ग्रंथ ज्याला आपण पोथ्या म्हणतो, मराठीच्या खोल ऐतिहासिक मुळांची साक्ष देतात. नाणेघाटाचा शिलालेख आपण वर पाहिलेला हा किमान 2500 वर्षांपूर्वीचा मराठीचा वापर दर्शवणारी एक प्रमुख कलाकृती आहे, एक प्रमुख साधन आहे. मराठीतील इतर महत्वाचे संदर्भ प्राचीन भारतीय साहित्य जसे की विनय पिटक, दीपवंश आणि महावंश तसेच कालिदास आणि वररुची यासारख्या प्रमुख लेखकांच्या कृतीमध्ये आढळतात. म्हणजे मराठीचे महत्वाचे संदर्भ किंवा मराठीतील इतर महत्वाचे संदर्भ या साहित्य कृती ज्या प्राचीन आहेत त्यामध्ये देखील आढळतात. आणि या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्या मराठी भाषेला या वर्षी 2024 मध्ये जी आपली मराठी भाषिकांची मागणी होती तर तो अभिजात दर्जा, ज्याला हिंदीमध्ये शास्त्रीय दर्जा आणि इंग्रजीमध्ये क्लासिकल लँग्वेज म्हटलं जातं, तो मिळालेला आहे. व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा, मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की नमूद करा. धन्यवाद.